Hello, good morning, student. Today we are going to learn imperative sentence. म्हणजे काय तर आज्ञावाचक वाक्य आज आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रे? या ठिकाणी मी काही वाक्य लिहिलेत त्यांचं अगोदर वाचन घेऊया. प्ले क्रिकेट. प्ले क्रिकेट म्हणजे क्रिकेट खेळा. जसं आपण बघतो की वर्गामध्ये शिक्षक मुलांना आज्ञा देत असतात. शिक्षक म्हणतात डोंट स्पीक, बोलू नका, डोंट नॉईज, गोंधळ करू नका. तसंच हे आपण दैनंदिन जीवनामध्ये जसं की मोठे माणसं लहान मुलांना आज्ञा देतात तसंच आपल्याला तशा प्रकारचे वाक्य कोणकोणते असतात आणि ती वाक्य कसे वाचायची, त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा, हे आज आपण या ठिकाणी काही वाक्यांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा इकडं पहिलं वाक्य झालं प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळा. आता दुसरं वाक्य आहे डोंट प्ले क्रिकेट, खेळू नका. म्हणजे हे आहे होकारार्थी आणि हे आहे नकारार्थी. जेव्हा एखाद्या वेळेस काम असतं त्यावेळेस शिक्षक म्हणत प्ले क्रिकेट आणि जेव्हा खेळू नका म्हणायचं असेल तर डोंट प्ले क्रिकेट. आता पुढचं वाक्य आहे ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर. आणि त्याच्या नकारार्थी वाक्य आहे डोंट ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करू नको. आता पुढचं वाक्य आहे होप फॉर द बेस्ट, सर्वात उत्कृष्टाची आशा कर. आता होप म्हणजे काय तर आशा, म्हणजे सर्वात उत्कृष्टाची आशा कर. आता डोंट होप, आता नकारार्थी वाक्य पहा डोंट होप फॉर एनी मिरॅकल. आता मिरॅकल म्हणजे काय रे चमत्कार, तर कोणत्याही चमत्काराची आशा करू नको. आता हे वाक्य काय सांगतं आपल्याला, जोपर्यंत आपण हार्ड वर्क करत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. जसं आपण विद्यार्थ्यांना म्हणतो देवा मला पास कर, देव काय म्हणतोय अरे गाढवा अभ्यास कर. कसं आहे बघा. म्हणजे काय इथं काय सांगायचं की डोंट होप फॉर एनी मिरॅकल, कोणत्याही चमत्काराची आशा करू नको. देव तुम्हाला काय येऊन देणार नाही काही, बाबा मी तुला परीक्षेत देतो तुझ्या कानात सांगतो या प्रश्नांची उत्तर मी सांगतो. जसं जसं मी रोज तुम्हाला इंग्रजीचे क्लास एक एक चॅप्टर द्यालो, त्यामधून तुम्हाला शिकायचं आहे. आणि इंग्रजीचा पेपर आला तर त्या ठिकाणी आपोआप तुम्हाला कोणता देव येऊन कोणी समजा असं चमत्कार येऊन, चमत्कार काय होणार आहे का की तुम्हाला अरे बाबा मला असा चमत्कार झाला, मला इंग्रजीच्या पेपरमध्ये असा असा चमत्कार झाला की मला आपोआपच सर्व आलं, असं काही कधी होत नसतं. त्यासाठी आपल्याला दररोजचा फक्त एक व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या व्हिडिओच्या नोट्स आपल्या वहीमध्ये लिहा आणि लिहिल्यानंतर त्याचं वाचन करा, शब्द पाठ करा. म्हणजे पहा इकडं डोंट होप फॉर एनी मिरॅकल, कोणत्याही चमत्काराची आशा करू नका. आता पुढचं आहे सीट राईट, नीट बसा. आता त्याच्या नकारार्थी वाक्य काय रे डोंट सीट विथ बेंट बॅक. आता बेंट म्हणजे काय रे, बेंट म्हणजे वाकलेलं बसू नका, म्हणजे वाकडं बसू, वाकून बसू नका. पुढचं वाक्य आहे डू युअर ड्युटी. डू युअर ड्युटी म्हणजे तुझे कर्तव्य कर. आता पहा विद्यार्थ्यांचं कर्तव्य काय असते रे, त्यांना कुठे शेतात जाऊन नांगर मोडायचे नसतात, त्यांना त्या विद्यार्थ्याची ड्युटी असते शिक्षकांनी दिलेला दररोजचा अभ्यास होमवर्क वेळेवर करणे, त्याची ड्युटी आहे. आता त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे नकारार्थी शब्द काय बघा, नकारार्थी वाक्य डोंट डू हिज वर्क, म्हणजे त्याचे काम करू नको. आपली जी ड्युटी आहे का ती कर, त्याचं काम करू नको. बघा हार्ड वर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाहीत, हार्डवर्क करणार नाहीत तोपर्यंत
तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. तर अशा प्रकार महत्वाचा मुद्दा बघा, शेअरिंग इज केअरिंग. शेअर करणे म्हणजे दुसऱ्याची काळजी घेणे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.